नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 जूनला म्हणजेच सोमवारी आहे वटपौर्णिमा. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी अतिशय पवित्र आणि मंगलमय सण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हे व्रत केल्याने पतीच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. तसेच विवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य मिळते. आणि म्हणून वटपौर्णिमेला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी सुवासिनी स्त्रिया व्रत करत असतात. या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जातं. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. वटपौर्णिमा म्हटलं की सर्व स्त्रियांचा हा आवडता सण असतो. कारण या दिवशी सुवासिनी स्त्रिया छान असा साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. आणि म्हणून जर या वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली, 2 ते 3 रंग असे आहेत जे शुभ मानले जातात आणि जर तुम्ही त्याच रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. जे हे रंग आहे तर ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. त्याचबरोबर या प्रत्येक रंगाचं मी तुम्हाला महत्त्वसुद्धा सांगणार आहे. यासोबतच असे काही 3 रंगसुद्धा आहेत. जर आपण वटपौर्णिमेला त्या 3 रंगाच्या साड्या नेसून पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला कोणतंही फळ मिळणार नाही. या व्यतिरिक्त आपण जर त्या 3 रंगाच्या साड्या नेसून पूजा केली तर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतील. कारण ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही पूजा करण्यासाठी काही असे अशुभ रंग असतात तर ते वर्ज्य केले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते रंग घातल्याने आपल्याला जास्त फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त फळ मिळणार आहेत, त्याचबरोबर या दिवशी कोणते रंग वर्ज्य करायचे आहेत, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे. कारण बघा, ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर शुभ मुहूर्तावरती पूजा केली तर ती पूजा सफल होते. त्या पूजेचं आपल्याला नक्कीच फळ जे आहे तर ते मिळत असतं. म्हणून वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी विशिष्ट काळ हा राहुकाळसुद्धा असतो आणि राहुकाळामध्ये कोणतीही पूजा अर्चा ही केली जात नाही. म्हणून या दिवशी राहुकाळ कोणत्या वेळेमध्ये असणार आहे, कोणत्या वेळेत आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी काही छोट्या मोठ्या चुका आहेत ज्या आपल्या हातून चुकूनही होणार नाहीत, याची आपल्याला कटाक्षाने काळजी घ्यायची आहेत. तर या वटपौर्णिमेच्या सणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहेत. वटपौर्णिमेचा प्रारंभ 29 जूनला पहाटे 3:07 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 30 जूनला पहाटे 5:27 होणार आहे. म्हणून उदय तिथीनुसार यंदा वटपौर्णिमा 29 जूनला म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे. 29 जून रोजी पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 8:48 ते 10:40 अतिशय असा शुभ मुहूर्त आहे. आणि म्हणून तुम्हाला याच वेळेमध्ये पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपली घरातली काही कामं असतात आणि म्हणून आपण घरातली कामं करत बसतो आणि पूजा ही शेवटी करतो. परंतु असं तुम्हाला चुकूनही करायचं नाही. पूजा ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे बघा, या दिवशी आपल्याला या शुभ मुहूर्तावरतीच पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर या वेळेमध्ये तुम्हाला नाहीच शक्य झालं तर या दिवशीचा राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता.
पण ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण कोणतीही पूजा किंवा सेवा जर शुभ मुहूर्तावरती केली तर ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. म्हणून याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहुकाळसुद्धा असतो. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी राहुकाळ असणार आहे सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत. साधारण 1.5 तास हा राहुकाळ असणार आहे. त्यामुळे या राहुकाळामध्ये आपल्याला चुकूनही वटपौर्णिमेची पूजा ही करायची नाही. बऱ्याच वेळा काय होतं की अनेक स्त्रिया जॉबला जातात, त्यामुळे सकाळी सकाळी आवरून वटवृक्षाची पूजा करतात आणि मग त्या जॉबला जातात. पण या दिवशी बघा सकाळीच राहुकाळ असणार आहे, त्यामुळे तुम्ही सकाळी पूजा नाही केली तरीही चालेल. अगदी तुम्ही संध्याकाळी येऊन सुद्धा पूजा करू शकता. त्यामुळे या राहुकाळामध्ये तुम्हाला चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. आता हे झालं शुभ मुहूर्त कोणता आणि अशुभ मुहूर्त कोणता, कोणत्या वेळेत आपल्याला पूजा करायची नाही. आता आपण पाहूया की यंदा वटपौर्णिमेला कोणत्या शुभ रंगाची साडी ही आपल्याला नेसायची आहेत, जेणेकरून आपल्याला या व्रताचं आणि या पूजेचं जास्तीत जास्त फळं प्राप्त होईल. तर बघा, स्त्रिया ज्या आहेत तर त्या मस्त या दिवशी साडी दागिने घालून वडाच्या झाडाची पूजा करतात. पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण फॅशनसोबतच आपली संस्कृतीसुद्धा जपणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर या दिवशी बघा वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमेला जे शुभ रंग आहेत ना, ते रंग घातल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांबाबतसुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांची एक खूण असते. तर या बाबतीतसुद्धा काही नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचेच आहे. जे काही शुभ रंग आहेत ना, हे रंग घातल्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक लहरी या निर्माण होतात आणि पूजेचं फळ हे आपल्याला मिळत असतं. आता या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होतो हे आपण अगोदर जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या या अर्पण करत असतो. आणि म्हणून जर महिलांनी या वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसली तर ती खूप जास्त सर्वोत्तम आहे. तर हा जो रंग आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असतो. तर बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तसेच आपल्या सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होत असते. तसेच या दिवशी हिरव्या रंगाची साडी घातल्याने आपल्या विवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या अडीअडचणी आहे तर त्यासुद्धा दूर होतात आणि पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि म्हणून आपण या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा केली तर आपल्याला संपूर्ण फळ मिळत असते. यानंतर दुसरा रंग येतो तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानलं जातं. हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग हा अवश्य वापरला जातो. म्हणून पूजेमध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ, बृहस्पती, गुरुग्रह यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. आणि पिवळा रंग हा आपण या दिवशी परिधान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होतो. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद, जसं की आपण हळदी कुंकू म्हणतो. आणि त्यातील हळद म्हणजे हळदीला जेवढे महत्त्व दिले जाते ना, तेवढेच महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला सुद्धा आहे. आणि खरं शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. आणि त्यांना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे, जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते. म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून नक्कीच वटवृक्षाची पूजा करा.
यामुळे नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता, कारण आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप जास्त शुभ मानला जातो. आपण जेव्हा रोज देवपूजा करतो किंवा इतर वेळी काही पूजा करत असतो, काही पूजा मांडणी करत असतो किंवा काही विधी करत असतो पूजेचा, तेव्हा लाल रंगाचं वस्त्र हे आपण वापरत असतो. कारण लाल रंग हा सर्व देवी देवतांना खूप जास्त प्रिय आहे. त्यातल्या त्यात बघा, माता लक्ष्मीला सुद्धा हा रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करून वटवृक्षाची पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होईल. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकूसुद्धा हे लाल रंगाचंच असतं. त्यामुळे लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. एवढेच नाही तर लाल रंग हा धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी आणि शक्तीची देवता म्हणजे माता दुर्गा यांनासुद्धा अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल. यानंतर बघा, चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंग हा सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मात हा रंग यज्ञ किंवा अग्नीच्या ज्वालांसारखा प्रकाशमान मानला जातो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचेच होते. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान यांचं प्रतीक आहे. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा ही मिळत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा यंदा वटपौर्णिमेला नेसू शकता. तसेच गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही या वटपौर्णिमेला नेसू शकता, कारण गुलाबी रंग हा सुद्धा जास्त शुभ मानला गेला आहे. गुलाबी रंगाची साडी नेसल्याने नवरा बायकोमधील जे काही नातं आहे तर ते जास्त घट्ट होतं. या रंगासोबतच तुम्ही चिंतामणी किंवा पोपटी, चॉकलेटी या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. किंवा तुमच्याकडे या शुभ रंगाचे ड्रेस असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. परंतु शक्यतो वटपौर्णिमेला सर्व महिलांनी साडीच नेसण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक रंग जो आहे तर त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा आपल्या मनावर, आपल्या शरीरावरती काहीतरी सकारात्मक परिणाम जो आहे तर तो होत असतो. आणि म्हणून जे काही शुभ रंग मी तुम्हाला सांगितले तर त्यातील एखादा शुभ रंग तुम्ही निवडून त्या रंगाची साडी ही आवर्जून नेसायची आहे. आता आपण पाहूया की या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या आहेत ज्या चुकूनही नेसू नये. तर सुवासिन स्त्रियांना माहीतच असेल की पूजेच्या दिवशी, या शुभ सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळा रंग, पूर्ण पांढरा रंग यासोबतच अगदी डार्क निळा रंग हे 3 रंग शक्यतो आपल्याला टाळायचे आहेत. कारण तुम्ही बघितलं असेल कोणत्याही पूजेमध्ये काळा रंग आणि पांढरा रंग हा अजिबात वापरला जात नाही, कारण हे रंग अशुभ मानले जातात. या व्रतामध्ये आपण या रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्यामध्ये एक नकारात्मकता येत असते आणि कुठेतरी आपण केलेल्या पूजेचं आणि व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा, आजकाल काय आहे ना, ज्या रंगाची आपण साडी घालतो त्याच रंगाच्या मॅचिंग बांगड्या आपण घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण त्यामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या आवर्जून घालायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाची काचेची बांगडी, किमान 6 तरी बांगड्या तुम्हाला हातामध्ये घालायच्या आहेत. सोन्याच्या घाला किंवा इतर कोणत्याही तुम्ही धातूच्या बांगड्या घालू शकता, पण त्यासोबतच हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या तुमच्या हातामध्ये असायलाच हव्या. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे
आणि हा सणसुद्धा अखंड सौभाग्यासाठीच केला जातो. ज्या हाताने आपण पूजा करणार आहे त्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या असायलाच पाहिजे. शक्यतो या दिवशी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या तुम्ही अजिबात घालू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. हिरव्या बांगड्यांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणून आपल्याकडे बघा, जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा तिच्या हातामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो. तसेच आपण जेव्हा सौभाग्यवतीची ओटी भरतो तेव्हासुद्धा त्या ओटीमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या या आवर्जून असतात, कारण ते सौभाग्याचं प्रतीक आहे. आणि जेव्हा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातात घालतो ना, तेव्हा सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होत असते. जेव्हा आपण या बांगड्या आपल्या हातात परिधान करतो तेव्हा आपल्या पतीची सुद्धा प्रगती ही होत असते. त्यामुळे बघा महिलांनो, तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या या आपल्या हातामध्ये घालायच्याच आहे. यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे टिकली. आता आपण साजशृंगार करणार आहे आणि टिकली ही आपण लावतोच, त्याशिवाय आपला शृंगार जो आहे तो पूर्ण होत नाही. पण या दिवशी तुम्हाला बघा चुकूनही पांढऱ्या रंगाची टिकली अजिबात आपल्या कपड्यावरती लावायची नाही आणि यासोबतच काळ्या रंगाची टिकलीसुद्धा आपल्या कपड्यावरती लावायची नाही. टिकलीच नाही तर काळ्या रंगाचा गंध हा सुद्धा कपड्यावरती लावायचा नाही. ह्या काही चुका आहे ना, ह्या अजिबात या दिवशी आपल्या हातातून होऊ देऊ नका, जेणेकरून आपल्याला व्रताचं या पूजेचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. तसेच या दिवशी आपण व्रत करणार आहे, त्यामुळे कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा कोणाशीही वाईट बोलू नका, खोटं बोलू नका, कोणाचा अपमान होईल असं काही कृत्य तुम्ही करू नका. कारण वटपौर्णिमेचं व्रत जे आहे ना ते सर्वश्रेष्ठ मानले जाते. हा खूप जास्त पवित्र सण मानला जातो. त्यामुळे तुम्हाला हे जे नियम आहे तर हे आवर्जून पाळायचे आहेत. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला फक्त व्रत करायचं आहे. कोणतीही पूजा वगैरे जे आहे तर ते अजिबात करायचे नाही किंवा कोणतेही उपाय करायचे नाही. फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशा वेळी काय करायचं, मासिक धर्म असलेल्या स्त्रियांनी सुद्धा फक्त व्रत करायचं आहे. तुम्हाला कोणतीही पूजा करता येणार नाही. तुम्ही लांब बसून या व्रतेची कथा जी आहे तर ती ऐकू शकता किंवा मोबाईलवरती तुम्ही स्वतः वाचली तरीही चालेल. उपवास करा आणि फक्त या व्रताची कथा ऐका, तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. पण तुम्हाला कोणतीही पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही बघा, नवीन साडीसुद्धा नेसू शकता, हरकत नाही. नवीन साडी नेसा, छान व्रत करा आणि या व्रताची कथा ऐका. आणि जेव्हा तुम्ही साजशृंगार करणार आहे तेव्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हातात हिरव्या रंगाचा चुडा, त्याचबरोबर आपल्या भांगेमध्ये कुंकू, मंगळसूत्र, पायामध्ये जोडवी आणि पैंजण असा साजशृंगार करून तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे. शक्य असेल तर हातावरती छान आदल्या दिवशी मेहंदी काढा, केसामध्ये गजरा घाला. जितकं तुम्हाला नटून थटून पूजा करता येईल तसे तुम्ही करू शकता. आणि यासोबतच तुमचं मनसुद्धा शुद्ध आणि पवित्र असायला हवं. जर मनातून जर तुम्ही वाईट असाल, तुमचे विचार वाईट असतील आणि तुम्ही कितीही व्रत केलं किंवा कितीही पूजा केली ना तरी त्याचं फळ मिळत नाही. म्हणून आपलं मन हे शुद्ध आणि पवित्र असायला हवं, तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.